फॅब इंडस्ट्रीच्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळावा या तळमळीने इथं आलेली आहे. मी CI2च्या वतीने या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण इथे वेळात वेळ काढून आलात. जरी आपलीच मुलं असली ते आज ह्या गेटवर बसलेली आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा तुम्ही आज शब्द दिलात आणि ह्या कंपनीला आपण इशारा पण दिलेला आहे. या कंपनीनं कामगारांना न्याय द्यावा आणि जर न्याय नाही दिला तर मात्र ही कंपनी आम्ही चालू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आपण दिला. त्याबद्दल CI2च्या वतीनं मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. खरी गोष्ट आहे बुगले साहेब जे बोलले, खरं म्हणजे माझं काही इगतपुरी तालुक्यामध्ये येण्याचं काम नाही आहे. मी आपला डॉक्टर माणूस आहे. दिवसात 5-50 पेशंट बघण्याच्या ऐवजी 100 पेशंट बघायला पाहिजेत आणि जे शिक्षण घेतलं तेच काम करायला पाहिजे. परंतु मला इगतपुरी तालुक्यामध्ये यावं लागलं. काय यावं लागलं की ज्या वेळेला इथे सलोरा कंपनीमधल्या कामगारांवर अन्याय झाला, ॲरोहेड कंपनीच्या कामगारावर अन्याय झाला, सॅमसोनाइटच्या कामगारावर अन्याय झाला आणि एका पाठोपाठ इथं जे उद्योग आले त्या उद्योगाच्या मालकांनी कामगारांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्यावर जुलूम करायला सुरुवात केली. त्यावेळेला इथल्या कामगारांनी, इथल्या तरुण मुलांनी आमच्याकडे आग्रह केला की आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही आम्हाला संघटना करायला मदत करा आणि म्हणून आम्ही इथे आलो. त्यावेळेला पण एक फार मोठा वाद झाला कातोरे साहेब. वाद असा झाला की C2चं इथं काय काम आहे, हे बाहेरचे लोक आहे. आता खरं म्हणजे इगतपुरी तालुका आणि नाशिक तालुका लागून आहे, परंतु त्यावेळेला काही राजकारणी लोकांनी असा विषय मांडला, हे बाहेरच्या लोकांचं काय काम आहे. मी म्हटलं आता नाशिकमध्ये राहणारा माणूस इगतपुरीसाठी कसा कधी बाहेरचा झाला. परंतु अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेला झाली. आमचा मुद्दा हा आहे की जर या महाराष्ट्रातले शेतकरी स्वतःची लाख मोलाची जमीन जिच्यावर पिढ्यानपिढ्या आपण पोसतो, आपले कुटुंब त्याच्यावर उदरनिर्वाह करतात, ही जमीन जर मालक लोकांना देतात आहे, असे भारी भारी रस्ते तयार करून दिले जातात आहे. हे तुम्हाला वाटत असेल आपल्यासाठी रस्ते केले, आपल्यासाठी नाही रस्ते केले. हे तर बड्या बड्या लोकांना 2 तासामध्ये 2.5 तासामध्ये मुंबईला जाता यावं याच्यासाठी रस्ते केले. चांगले रस्ते त्यांच्यासाठी करून दिले, त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना मिळवून दिल्या. गावातल्या बाईला 2 किलोमीटर जाऊन पिण्याचं पाणी भरावं लागतं, परंतु यांच्या कंपनीच्या दारापर्यंत, कंपनीच्या आतपर्यंत 24 तास पाण्याची सोय केली. आमच्या शेतीला पाणी नाही, परंतु यांना 24 तास पाणी आहे. आमच्या शेतकऱ्याला रात्रीचं पाणी भरावं लागतं, परंतु यांना 24 तास वीज आहे. आणि याच्या पलीकडे अनेक प्रकारच्या सवलती आहेत, ज्या सवलती सरकारच्या वतीनं, केंद्र सरकारच्या वतीनं, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ह्या उद्योजकांना दिल्या जातात आहे. आणि ह्या सगळ्या सवलती बँकेमध्ये आपलाच ठेवलेला जो पैसा आहे तो पैसा, ह्या सगळ्याचा वापर करून ही मंडळी उद्योग काढतात आणि सरकार त्याला संपूर्ण सहकार्य करतं. का सहकार्य करतं, काय याच्या मागचा विचार आहे, तर त्याच्या मागचा विचार असा आहे की उद्योग निर्माण व्हावेत, त्याच्यातनं रोजगार निर्माण व्हावा, नोकऱ्या निर्माण व्हाव्यात. आपल्या देशातली जी मुलं आणि मुली शिकत आहेत त्यांना एक योग्य अशी नोकरी मिळावी, त्यांना पोट भरण्याचं साधन मिळावं आणि म्हणून रोजगार निर्मिती व्हावी, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, याच्यासाठी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार ह्या उद्योजकांना मदत करतात. अनेक प्रकारच्या टॅक्समध्ये सवलती दिल्या जातात, इन्कम टॅक्समध्ये सवलती दिल्या जातात, अनेक प्रकारचे परतावे केले जातात. म्हणजे सरकारकडे जो भरलेला पैसा तो परत ह्या उद्योजकांना वापस दिला जातो. शेतकऱ्यांचं कर्ज लवकर माफ होत नाही, परंतु तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल, आम्ही 10 वर्षापूर्वी बोलत होतो, आता सगळे पेपरवाले म्हणतात आहे की या बड्या बड्या मालक लोकांनी 13 लाख कोटी रुपये बुडवलेले आहेत बँकाचे. 13 लाख कोटी रुपये, 13 लाख कोटी हा शब्द लिहिताना आपण चुकी की नाही. म्हणजे मला खूप 100 पैकी 100 मार्क मिळालेला विद्यार्थी मी, परंतु मी जर आता तो 13 लाख कोटी असा शब्द लिहायचा प्रयत्न केला तर 100% चुकण्याची शक्यता आहे. परंतु 13 लाख कोटी रुपये ह्या बड्या बड्या मालकांनी बँकांचे घेतलेले आणि बुडवलेले आहेत.
तुम्ही ह्या कोरोनाच्या काळामध्ये एक बातमी वाचली असेल, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आली. 68,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे मालक लोकांना. कशासाठी केलं जातं हे सरकार का करतं? सरकार हे एकाच गोष्टीसाठी करतं की तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मुला-मुलींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि ह्या लोकांना चांगल्या पद्धतीचे जीवन जगायचं साधन मिळालं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये काय होतं आपण इगतपुरी तालुक्यातलं बघू. जिंदाल नावाची कंपनी आहे, 100-200 एकरवरती कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये कामगार हजारोनी काम करतात, परंतु एक तरी स्थानिक कामगार परमनंट आहे का तिथे? असेल तर तुम्ही मला सांगा. एक सुद्धा स्थानिक कामगार परमनंट नाही आहे. मी अभिमानानं सांगतो की तुमच्या तालुक्यातली मुलं परमनंट हे CI2नं पहिल्यांदा केले. ह्या सॅमसोनाईटमध्ये 63 ट्रेडी कामगारांना काढून टाकण्यात येणार होतं. ते मुलं ज्या वेळेला आमच्याकडे आली त्यावेळेला आम्ही ते सगळे परमनंट केले. आणि मला सांगा की 40,000 रुपये पगार घेतात आहे, 50,000 रुपये पगार घेतात आहे. कोणाचा फायदा होतो? एका मालकाच्या घरामध्ये करोड रुपये पडणं हे फायद्याचं आहे का अनेक कुटुंबामध्ये कष्ट करणाऱ्या लोकांच्या घरामध्ये तो उत्पन्न जाणं फायद्याचं आहे? तर हे मुलं आम्ही परमनंट केली, त्यांची पगारवाढ केली, त्यांना बोनस मिळतो, त्यांची मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकतात आहे. या कामगारांची मुलं इंजिनियर वगैरे व्हायला लागलेली आहेत. याला आपण विकास म्हणतो. एखाद्याच्या घरामध्ये करोड रुपये जमा होणं त्याला आपण विकास म्हणत नाही. तुमच्या समोरचं उदाहरण आहे, हे आमच्या भगिनी तर बसलेल्या आहेत. ही सोलोरा कंपनी होतो, सलोरा नंतर सुरू झाली त्यावेळेला सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर होते, एक पण परमनंट कामगार नव्हता. किती लोक परमनंट झाले आपले? 152 कंत्राटी कामगार आपण कायम केलेले आहेत. आणि पगार 30,000च्या पुढे, 40,000 रुपये पगार. मीच माझ्याच लक्षात राहत नाही उगले साहेब की किती पगार झालेत ते. तर 40,000 रुपये पगार आहे. मला सांगा, हे आमची ताई आहे, जर 40,000 रुपये घरामध्ये घेऊन जात असेल तर तिचा स्वाभिमान वाढतो, तिच्या कुटुंबाची प्रगती होते, तिच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतं, समाजामध्ये एक मान मरातब मिळतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबातल्या आपल्या भावा बहिणींची प्रगती होते. तर हे लोकांना परमनंट करण्याचं आपण काम केलं. त्याच्या पलीकडे ॲरोहेड सेपरेशन 63 कामगार होते, सगळे कंत्राटी कामगार होते. आणि मला आठवतं 60-62 रुपये, विश्वास इथं बसलेला आहे, 60-62 रुपये रोज होता. 22 रुपये रोज होता. हा, आता किती झाला? 22 रुपये रोज होता, आता 1300 रुपये रोज झालेला आहे. या मालकाची तर फाटून जाईल हे सगळे आकडे ऐकून. एवढे पैसे द्यावे लागतात म्हटल्यावर तू म्हणायचं नको CI2 नकोच. परंतु माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की कष्ट करणारा शेतकरी असेल, कामगार असेल, त्याच्या घरामध्ये 2 पैसे गेले पाहिजेत, त्याला आपण प्रगती म्हणतो. आता सरकार एवढ्या सवलती देतं, रोजगार निर्माण व्हावा म्हणून घेतं. इगतपुरी तालुक्यामध्ये कारखाना काढला जातो, तो उत्तर प्रदेशच्या लोकांना नोकरी देण्यासाठी काढला जातो का? काश्मीरमध्ये कारखाना काढला तर केरळच्या लोकांना नोकरी देण्यासाठी काढला जाईल का? जर इगतपुरी तालुक्यामध्ये कारखाना काढला जातो तर साहजिकच आहे की इगतपुरी तालुक्यातल्या मुलांना मुलींना नोकरी मिळाली पाहिजे. मग जिंदालमध्ये बाहेरचे लोक का भरती केले जातात आहे? फॅब इंडस्ट्रीमध्ये बाहेरचे लोक का भरती केले जातात आहे? इथल्या स्थानिक लोकांना का दिलं जात नाहीये काम? का दिलं जात नाहीये? स्थानिक लोकांना काम दिलं तर लगेच निमित्त करून त्यांना का काढून टाकलं जातं? हे प्रश्न विचारायला पाहिजेत की नाही आपण त्यांना. महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, सरपंच साहेब, गेले 30 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने उद्योग धोरण जाहीर केलं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 80% कामगार हे स्थानिक लोक घेतले पाहिजेत. त्याचं इंग्रजीमध्ये उलट असं वर्णन आहे, 80% सुद्धा नाही. जे स्किल स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे ते स्थानिक लोकांमधून घेतलं पाहिजे. एखादा इंजिनियर स्थानिक पातळीवर मिळत नसेल तर बाहेरून घ्या, एखादा मॅनेजर स्थानिक पातळीवर मिळत नसेल तर बाहेरून घ्या, एखादा कारागीर जर तुमच्या भागामध्ये नसेल तर बाहेरून घ्या. अर्थ काय? स्थानिक तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, हे महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे. मागच्या 3 आठवड्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत, त्यांची बातमी काही लोकांनी वाचली असेल. त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक लोकांना काम मिळालं पाहिजे.
आणि त्यांना परवा 3 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर असा केलेला आहे की जे उद्योग स्थानिक कामगारांना कामावर घेणार नाहीत त्यांना सरकारतर्फे मिळणारा परतावा दिला जाणार नाही, सरकारच्या सवलती दिल्या जाणार नाहीत. ही 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आपण जे सगळे म्हणतो आहोत की आमच्या मुलांना इथं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, हे सरकारचं धोरण आहे, या देशाचा कायदा आहे आणि हा आपला हक्क आहे. आणि म्हणून मी सरपंच साहेब, उपसरपंच साहेब तुम्हाला विनंती करेल, आता काय माझ्यावर 302 केस झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली, त्याच्यानंतर 307 झाली, ती सुटली, अजून एक 307 झाली. आता मला तर काय दंगल करायला तुम्ही बोलवू नका. तिथे तुमच्या तालुक्यामध्ये कारखाने आहेत, तुमच्या समोरून बाहेरचे लोक आतमध्ये घातले जातात आहे, तुमचे पोरं इकडे तिकडे बोंबलत फिरतात आहे, तुमची मुलं कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करतात आहे आणि तुमच्या जमिनीवरून बाहेरून घेऊन हे मालक लोक तुमच्या छाताडावर नाचतात आहे. शिवाजी महाराजांचं नाव नाही घ्यायचं. कशाला घेतो शिवाजी महाराजांचं नाव? कशासाठी घेतो आपण शिवाजी महाराजांचं नाव? का बरं? ह्या तालुक्यातले सगळे लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे लोक एकत्र येऊन ह्या 2 कंपन्याला टाळं ठोकत नाहीत. काय प्रॉब्लेम आहे? जोपर्यंत स्थानिक लोकांना सरकारच्या धोरणानुसार, आणि प्रत्येक गावाला 10-10 लोक वाटून द्या ना. हे 100-150 गावं असतील, जर 1,500 लोक असेल तर सगळ्या गावाला 5-5, 10-10 लोकांच्या नोकऱ्या त्यांना वाटून द्या. त्या प्रत्येक गावामधल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, महिलांना नोकऱ्या मिळतील. परंतु मला असं वाटतं की आता हे करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. CI2चा कामगार तुमच्याबरोबर आहे. तुम्ही जर रस्त्यावर येणार असाल तर CI2चा कामगार स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी हातात काठी घेऊन तुमच्याबरोबर यायला तयार आहे. ते काय चाललंय काय म्हणजे यांचा? हा माणूस येतो आणि आपल्या पोरांना आपल्या गावामध्ये येऊन मारतो. व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आपल्या पोरांचे मोबाईल तिथे फोडून टाकतो. कोणीतरी 2-4 बाउन्सर घेऊन येतो. आता खरं म्हणजे याला काय माहिती नाही का CI2ने किती लोकांचा फुटबॉल केलेला आहे गेल्या 30 वर्षामध्ये? किती लोकांचा फुटबॉल केलेला आहे? आणि म्हणून मुख्य मला कळत नाहीये की आपल्या गावामध्ये येऊन आपल्या मुलाच्या गालफडात मारणारा मालक हा इगतपुरीमध्ये कशाला असला पाहिजे? अरे बंद पडू द्या ना. आमच्या 80 लोकांच्या नोकऱ्या बोंबलल्या, त्याला जे व्हायचं ते होईल. पण हा कारखाना कशासाठी चालवला पाहिजे? म्हणजे आपल्या गावात येऊन, आपल्या घरात येऊन जर मारहाण करत असेल, अरे तुम्हाला तरी राग येतो का? आणि म्हणून मी CI2च्या लोकांना पण सांगतो, आपली घोषणा आहे. काय घोषणा आहे? जर आम्हाला हक्क दिला नाही, जर आम्हाला न्याय दिला नाही तर त्याला मालक म्हणून आम्ही इथे अस्तित्वात राहू देणार नाहीये. त्याला सुद्धा आम्ही नाशिक जिल्ह्याच्या बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही, ही आपली घोषणा आहे. त्यामुळे ही घोषणा आपण आज शेवटचं सांगण्यासाठी आलोय. कोण चाफेकर, काय एक चाफेकर होते, देशासाठी मेले, आणि चाफेकर कामगारांची पिळवणूक करतात आहे. कोण असेल तरी, काही भाऊ तुझा बांधाला बांध नाही आमचा, तुझी आमची काही दुश्मनी नाही आहे. आम्ही इथले लोक आहोत. आमच्या 80 पोरांना कामावर घेतलं पाहिजे, त्यांना कायद्यानुसार पगार दिला पाहिजे. कशावरून युनियन झाली? उगले साहेब, आम्ही आलो नाही कोणी इथल्या मुलांना सांगायला युनियन करा म्हणून. 12,000 रुपये किमान वेतन आहे, 7 आणि 7,500 रुपये पगार दिला जात होता. कायदा पाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? किमान वेतन देत नाही, महागाई भत्ता देत नाही, वर्षानुवर्षे काम केलं तर परमनंट करत नाही, प्रॉव्हिडंट फंडाची चोरी करतो, ESIची चोरी करतो. हा चोर मालक इथे येऊन आम्हाला जर आम्ही हक्क मागितला तर काढून टाकतो. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, सरासर अन्याय या मालकाने इथल्या कामगारावर केलेला आहे. आणि म्हणून अन्याय करणारा माणूस जो आहे तो जर यशस्वी झाला तर आपण कशासाठी संघर्ष करतोय? कशासाठी आपण पक्ष चालवतो? कशासाठी आपण संघटना स्थापन करतो? कशासाठी वेगळ्या रंगाचे झेंडे घेऊन फिरतो? मी पण कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. आत्माराम कुठे आहेत? आत्माराम तिकडे गेले का? हा, इकडे या. मी पण कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु मी पक्ष कधीच चळवळीत आणलेला नाही. मी कामगारांना सांगितलं तू कुठल्या पक्षातही काम कर,
परंतु कामगारांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, मालक वर्गाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आपल्याकडे तिरंगी झेंडे, लाल झेंडे, पिवळे झेंडे, हिरवे झेंडे, सगळे झेंडे. आणि मग ते गाणं होतं की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. सगळे झेंडे नाही एकत्र येऊ शकत, सगळे नेते नाही एकत्र. काय भावबंदकी आहे तुमची एवढी? इथल्या आपल्या मुलांना, अरे मंत्री सुद्धा 4 लोकांना नोकरी देऊ शकत नाही. ह्या 60 पोरांना तुम्ही परमनंट केलं तर 100 वेळेला पंढरपूरची वारी करण्याने जे पुण्य मिळेल त्याच्यापेक्षा जास्त पुण्य या पद्धतीनं मिळेल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे आपल्याला की तुम्ही पुढाकार घ्या. वाडे गाव हे सगळ्यात मोठं गाव आहे. तुम्ही पुढाकार घ्या, सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवा. एक कलमी कार्यक्रम. इगतपुरी तालुक्यातल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जे बाहेरचे लोक इथं भरती केलेले आहेत त्यांनी बाहेर काढलं पाहिजे. स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. एवढा एकच कार्यक्रम. दुसरं काय, जो कायदा असेल त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कामं करून घेतली जातात आहे. वर्षानुवर्ष तुमच्यातलेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही मालक लोक हुशार आहेत. त्याच गावातला एखादा कॉन्ट्रॅक्टर उचलतात, त्याच भागातल्या पुढाऱ्याला कॉन्ट्रॅक्टर करतात. आमच्या कामगारांपैकी कोणाला तरी उचलतात, त्याला कॉन्ट्रॅक्टर करून टाकतात. मालक लोकांना पाहिजे असते असे लोक. परंतु आपला मुद्दा असा आहे की कॉन्ट्रॅक्टची नोकरीला काय अर्थ आहे? त्या नोकरीला आज आहे उद्या नाही. काय भविष्य त्या कामगारांचं, त्या मुलाचं काय भविष्य? त्यामुळे वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर कधीतरी परमनंट केलं पाहिजे की नाही? का 5-5, 10-10 वर्ष कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये काम करायचं? त्यामुळे दुसरा मुद्दा आहे, सरकारच्या कायद्याचं पालन झालं पाहिजे. आमच्या कायद्याचं नाही. आमचं तर म्हणणं आहे कामगाराला 1-1 लाख रुपये पगार दिला पाहिजे. हे फक्त मॅनेजर लोकांनी, सरकारी अधिकाऱ्यांनीच 1-1 लाख रुपये पगार घेतला पाहिजे असा काय नियम आहे? काय काम करतात? काय दिवे लावतात? त्यामुळे मुख्य मुद्दा असा आहे की कामगारांना त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. हा आमचा दुसरा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी कामगार संघटना आणि स्थानिक लोक यांनी एकत्र. मी रायगडमध्ये गेलो होतो. रायगडला तुम्हाला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट माहिती आहे, JNPT. रायगडमध्ये उरणला मोठं बंदर आहे, आपल्या देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे. त्या सगळ्या लोकांच्या 25,000 एकर जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत. परंतु तिथे सगळे स्थानिक लोक काम करतात. गोडाऊनमध्ये पण स्थानिक लोक आहेत, बंदरामध्ये पण स्थानिक लोक आहेत, त्याचबरोबर सिक्युरिटीमध्ये पण स्थानिक लोक आहेत आणि लाखाच्या वर पगार आहे. मग जमीन गेली तर काही दुःखही वाटत नाही की लाखभर पगार मिळत असेल तर. तिथे मी पाहिलेलं आहे की एका गोडाऊनच्या समोर अख्खं गाव येऊन बसतं. त्या कामगारांना न्याय मिळत नसेल त्यावेळेला अख्खं गाव उठतं, महिला पुरुष सगळे येतात आणि गेटवर बसतात. दिवसभर बसले की आपण झक मारून मालकाला बोलणी करावी लागते. 2000 लोक इथं गेटवर येऊन बसले गावातले, तर कोण पोलीस येणार आहे, कोण गुंड येणार आहे, कोण मालक काय करणार आहे? परंतु ते लोक सगळा विचार बाजूला ठेवतात आणि आपल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे या पद्धतीने रस्त्यावर उतरतात. मला असं वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये हे करण्याची गरज आहे. इगतपुरीमध्ये हे फार, एक तर तुमची शेती एक तर धरणामध्ये गेलेली आहे, जे पाणी तुमच्यासाठी नाही आहे. दुसरे जमिनी कारखान्यासाठी गेली, तिथं तुमची पूर्व कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करतात आहे. तर हा सरासर अन्याय, हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. CI2 ही संघटना अशी आहे की आम्ही शेवटपर्यंत लढतो. ते तानाजीची घोरपड होती ना, त्या घोरपडीसारखं आमचं काम. एकदा शिकार करायचं म्हटलं की काही झालं तरी आम्ही शिकार केल्याशिवाय राहत नाही. ही सलोरा कंपनीची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. अगोदर युनियन झाली, कंपनी बंद पडली, मालकाने दुसऱ्याला विकून टाकले. मालकाला वाटलं बरं झालं आता CI2 काही करू शकत नाही. दुसरा मालक आला, आमची घोरपड तयारच होते. त्यांना सांगितलं मागचे जेवढे कामगार होते ते सगळे तुम्हाला कामावर घ्यावे लागतील. घ्यावं लागलं, न्याय द्यावा लागला. वर्ष लागो, 2 वर्ष लागो, 6 महिने लागो, महिनाभर लागो, उपाशी राहावं लागेल, जेलमध्ये जावं लागेल, मार खावा लागेल, मार द्यावा लागेल, आम्ही काही सोडणार नाही. आणि या मालकाला पण मला सांगायचं आहे, तुला जर 2 पैसे कमवण्याची अक्कल असेल, तुला जर रुपयाचे 2 रुपये करायचे असतील तर CI2 बरोबर चर्चा कर, ह्या कामगारांना कामावर घे, कायद्यानुसार तू व्यवहार कर, कायद्यानुसार कंपनी चालव, तुझी प्रगती होईल. आणि जर तुला असं वाटत असेल की कोणीतरी मंत्री मदत करेल,
कोणीतरी पोलीस अधिकारी मदत करेल, कोणीतरी एखादा भाई मदत करेल, कोणीतरी बाउन्सर मदत करेल. नाशिकमध्ये भाई, बाउन्सर, पोलीस, सरकार, मंत्री हे कुठली गोष्ट चालत नाही, बिलकुल काही चालत नाही. आमच्याशी पंगा घ्यायच्या भानगडीत पडू नको. आज ना उद्या तुला आम्ही ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही, हे तुला इथे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मुद्दा काय की ह्या कंपनीच्या मालकांनी शांततेने प्रश्न सोडवला पाहिजे. 2 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये मी IGJ जे दिघावकर साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. म्हटलं साहेब, आमच्या देविदास आडवळेने कोणाचा खून केला का, कशासाठी हद्दपार केला? नाही म्हणे, तुम्ही विभागीय आयुक्ताकडे अपील करा आणि तुम्हाला तिथं न्याय मिळेल. कशासाठी हद्दपार केलं याचं उत्तर द्यायचं त्यांच्याकडे दानत नाही. आता वाडीवऱ्याचे पोलीस इतके सक्षम झालेले आहेत, इतके म्हणजे कार्यशील झालेले आहेत की त्यांना काही दुसरं दिसलं नाही, फक्त देविदास आडवळे दिसले. आणि देविदास आडवळेंना डायरेक्ट त्यांनी हद्दपार करण्याची नोटीस पण काढली. ते जवान म्हणून प्रांत आहेत तिथं बसलेले, काही डोकं बिकं वापरायचा काही संबंध दिसत नाही त्याचा. त्यांनी ती हद्दपारीची नोटीस काढून टाकली. अरे 3 केसेस, त्या 3 केसेसमध्ये सगळ्या कामगारांच्या प्रश्नाबद्दलच्या, काही कोणाला मारहाण झालेली नाही, कोणाला काही लागलेलं नाही, काही गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही. आणि तरी सुद्धा 3 केसेसमध्ये मला तर ह्या देशाच्या बाहेर नाही तर आशिया खंडाच्या बाहेर काढावं लागेल त्यांना. 106 पोलीस केसेस होत्या माझ्यावर. 3 केसेसला जर 2 जिल्ह्यातून हद्दपार होत असेल तर 106 केसेसला देशातून बाहेर काढावं लागेल. नाही तर कसं काय ठेवता येईल? परंतु देविदास आडवळेसारख्या कार्यकर्त्याला त्यांनी हद्दपार केला. आणि ह्या हद्दपारीच्या मागे सुद्धा हा नालायक मालक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपला डबल हिशोब आहे. इथल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हा हिशोब तर आहेच आहे, परंतु आमच्या कॉम्रेडला जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करणारी आणि त्याच्या मागे असलेली कंपनी असल्यामुळं यांना व्याजासह ठिकाणावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा दुसरा विषय आहे. कोण तुझं संरक्षण करतो ते बघून घेऊ आम्ही, कोण सरकार तुझ्या पाठीशी ते बघून घेऊ आम्ही. आम्ही कष्ट केल्यानंतर तुमचं उत्पादन निघतं, त्यामुळे आमच्याशी भानगड करायची नाही हे आम्ही त्याला सांगण्यासाठी आलेलो आहे. तिसरी गोष्ट दोस्तानो, की आम्ही कामगार उपायुक्ताकडे तक्रार केली, कामगार उपायुक्ताकडे कोणी यायला तयार नाही. कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना वेळ नाहीये. आपल्या तुमच्या आमदार साहेबांकडे आम्ही गेलो, भरपूर चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं तुम्ही मॉर्डॉर्फरमध्ये सहकार्य केलं, चांगली गोष्ट केली त्यांनी आत्माराम, की ते तिथे आले, मालकाला बोलवलं, मीटिंग झाली, चर्चा झाली, तिथला कामगारांचा प्रश्न सुटला, कामगारांना पगारवाढ पण मिळाली, चांगली गोष्ट झाली. हीच अपेक्षित आहे लोकप्रतिनिधीकडनं. आम्ही त्यांना धन्यवाद दिले. मी स्वतः फोन करून त्यांना म्हटलं की तुम्ही अत्यंत चांगलं काम केलेलं, याच्या अगोदर मला असा अनुभव आलेला नाही, तुम्ही चांगलं काम केलेलं. मी मागच्या आठवड्यामध्ये खोसकर साहेबांकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांना विनंती केली. म्हटलं 2 प्रश्न साहेब, देविदास आडवळेची हद्दपारी आणि फॅब इंडस्ट्रीचा प्रश्न. त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो. आम्ही गुरुवारी जाणार आहोत, गृहमंत्र्याकडे जाणार आहोत हद्दपारीच्या संदर्भामध्ये. जर आमदारांचं ऐकून जर सरकारने हद्दपारी मागे घेतली तर ठीक आहे, नाहीतर या सरकारच्या विरुद्ध सुद्धा संघर्ष होईल. आणि आमच्यामध्ये ताकद आहे, आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही हद्दपारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये ताकद आहे. त्यामुळे मुख्य गोष्ट अशी की हद्दपार केलं जातं. खोसकर साहेब म्हणाले काय मालक लोक इतके नालायक आहेत म्हणे, आमचं पण ऐकत नाही. म्हटलं साहेब तुम्ही जरा आमच्या बरोबर राहा, कसे ऐकत नाही ते बघतो आम्ही. 206 कंपन्यात ऐकायलाच लावतो की नाही. 206 कंपन्यात तर CI2 सांगितलेलं ऐकावंच लागतं ना. त्यामुळे म्हटलं तुम्ही फक्त आमच्या बरोबर राहा, तुमच्या तालुक्यातला तुमचा एक पोरगा परमनंट केल्याशिवाय राहणार नाही, कोणालाही कॉन्ट्रॅक्टमध्ये राहू देणार नाही, परंतु तुमचा पाठिंबा पाहिजे. तुमच्यातले जर कोणी सुपारी घ्यायला लागले युनियन तोडण्याची तर मग माझा नाईलाज आहे, मी तुम्हाला मदत नाही करू शकणार. आणि म्हणून आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला मदत करतो, कामगारांच्या बाजूने मी राहील. देविदास आडवळेची हद्दपारी रद्द करण्यासाठी मी स्वतः
गृहमंत्र्याकडे जाईल. कदाचित उद्या आपलं शिष्टमंडळ हे गृहमंत्र्याकडे जाण्याचा निर्णय होतोय, ते मुंबईत आहे. त्यामुळे तरी सुद्धा आपला प्रयत्न शांततेने प्रश्न सुटावा, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटावा आणि म्हणून या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही सगळे कामगार लक्षात ठेवा, आता पगार वाढले की माणसं जरा हळू होतात नाही का. कमी पगार होता त्यावेळेला जोरदार घोषणा देत होत्या, हा मालकाशी हातात काठे घेऊन लढत होत्या. आता अशी आपली ज्या वेळेला मुलं बसलेली असतात त्यावेळेला आपण 20 वर्षापूर्वी आपण काय लढत होतो हे लक्षात आलं पाहिजे की नाही. ह्या कामगारांच्या पाठीशी उभे राहा, या कामगारांना आधार देणं हे आपले काम आहे. तुमच्या तालुक्यातल्या 7 कंपन्यामध्ये कामगार मी परमनंट केलेले आहेत. सगळ्यांचे पगार 20,000च्या पुढे नेलेले आहेत, सगळ्यांचे पगार, कोणी 20,000च्या खाली नाही. छोट्या कंपनीतल्या गृहवर जंपाचा सुद्धा पगार 20,000च्या पुढे नेलेला. तर त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काम करतो, तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे आणि ह्या मालकाच्या विरुद्ध एकत्र यायला पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. फॅब इंडस्ट्रीचे दोस्त कोण कोण आहेत हात वर करा. हॅबचे एक लक्षात घ्या, तुम्हाला माझं सांगणं आहे, तुमच्यावर अन्याय झालाय, अन्यायाबद्दल तुमच्या मनात राग आहे, न्याय मिळाला पाहिजे ही तुमची भूमिका आहे. जग विरोधात गेलं तरी कोणालाच घाबरायचं नाही, कोणी जरी असला तरी. उद्या परमेश्वर जरी वरून खाली आला तरी सुद्धा परमेश्वराला सांगायचं तुझा ऐकणार नाहीये, माझ्यावरचा अन्याय दूर झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे भूमिका ठेवायची. त्यामुळे स्वतःच्या डोक्यामध्ये राग पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये चीड पाहिजे, त्याच्याशिवाय आपण लढाई जिंकू शकत नाहीये. अन्यायाबद्दल चीड होती म्हणून शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन करू शकलेले ते लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे की तुमची एकजूट एक एकटा काही करू शकत नाही, परंतु आपले सगळे कामगार एकत्र असले तर निश्चितपणे आपण विजयी होऊ शकतो. त्यामुळे डोक्यातनं आपण हरणार ही गोष्ट काढून टाकायची. मालक किती मोठा असू दे, 10,000 कोटीचे मालक आहे, 25,000 कोटीचे मालक आहेत, झक मारून CI2च्या ऑफिसमध्ये येतात, आपल्याशी बोलणी करतात, कामगारांना न्याय देतात म्हणून त्यांचे धंदे चाललेले आहेत. जर त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन ॲग्रीमेंट केले नाहीत तर त्यांचे धंदे आपण चालू देणार नाही. त्यामुळे तुम्ही कमजोर नाही हे लक्षात ठेवा. हे आपलं गाव आहे, हे आपलं ग्राउंड आहे. या ग्राउंडवर मॅच कोणी जिंकली पाहिजे, आपणच जिंकली पाहिजे, कोणी दुसऱ्याने जिंकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळं तुमची एकजूट फार महत्त्वाची आहे. तुमची एकजूट असेल शेवटपर्यंत CI2 तुम्हाला मदत करेल. 20-20 वर्ष लढलेलो आहे, 25-25 वर्ष लढलेलो आहे. 1985 मध्ये मी नाशिकमध्ये येण्याच्या अगोदर ज्या कामगारावर अन्याय झाला होता त्याला 25 वर्षानंतर न्याय मिळवून दिलेला आहे. त्याच्या नातवांपर्यंत पैसे पोहोचवलेले आहेत, त्यांच्या बाजूने निकाल लावून आणलेले आहेत. त्यामुळे CI2 असं मध्येच कोणाला सोडणार नाहीये, कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाल्याशिवाय आपण थांबणार नाही. त्यामुळे तुमची एकजूट पाहिजे. हे सगळे सहकारी तुमच्याबरोबर आहेत, गाव तुमच्याबरोबर आहे. मतं मागायला लोक येतात की नाही आपल्याकडे, मग लोकशाहीमध्ये आपल्या मताची किंमत काय. मताच्या बदल्यात काम केलं पाहिजे, मताच्या बदल्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. ग्रामपंचायतला आम्ही मत देऊ, जिल्हा परिषदला मत देऊ, विधानसभेला मत देऊ, परंतु आमच्यावर अन्याय झाल्यानंतर तुम्ही आमच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. ही एवढी एकच अट ठेवा, पैशाची अपेक्षा ठेवू नका. मत हे न्यायासाठी मिळालं पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी ताकद मिळण्यासाठी दिलं पाहिजे. ही भूमिका आपल्याला पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे. लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी, कोण आपला आणि कोण दुसरा. शिवाजी महाराज यशस्वी झाले त्याचं कारण काय, त्यांना आपला कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हा कळत होता. आपली थोडी फसगत होते, आपण जरा बोलण्यावर जातो, कोणी एखादा बोलला की आपल्याला वाटतं ते खरंच आहे, ती फसगत होता कामा नये. शिवाजी महाराजांसारखं मुत्सद्दी असलं पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे आपला मित्र कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, हे जर कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपले डावपेच पडले पाहिजे. पहिल्यांदा तुमची एकजूट, तुमच्या 60-70 लोकांची पूर्ण एकजूट पाहिजे. त्या एकजुटीमध्ये कोणी सुद्धा फटाफट करू शकणार नाहीये. या पद्धतीने आपण ह्या भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगतोय की इथे तुमच्या तालुक्यातलेच फक्त उदाहरणं, मी महाराष्ट्रातले देशातले उदाहरणं देणार नाही. तुमच्या तालुक्यातल्या ह्या 6-7 कंपन्या आहेत, ह्या प्रत्येक कंपनीमध्ये CI2 तोडायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रत्येक कंपनीमध्ये कामगारांना काढून टाकण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकजुटीच्या जोरावर तिथे युनियन प्रस्थापित केल्या आणि कामगारांचं कल्याण करण्याचं काम केलेलं आहे. कातोरे साहेब, कारखाने बंद नाही पडले, शॅम्सोनाइट बंद पडली का? 100 कोटीचं एक्सपान्शन चालू आहे, 100 कोटी रुपयाचा विस्तार ते करतात आहे. रेनफ्रो बंद पडली का?
पगारवाढ झाली, युनियन झाली की कंपनी बंद पडते का? रेनफोरमध्ये किती मशिनरी आणल्या रे नवीन? 400 मशीन आणल्या नवीन. ते कंपनीची वाढ झालेली आहे. ग्रोअर झंपा ही कंपनी, ती कंपनी छोटी होती. किती मोठं त्यांनी प्रोजेक्ट घेतलेला आहे तिकडे रिसॉर्टचा, तिथे त्यांचं काम चालू आहे. कुठलीच कंपनी बंद पडलेली नाही आहे. CI2 झाल्यानंतर काम पण जबाबदारीने केलं जातं. कंपनीला नफा मिळतो, कामगारांना न्याय मिळतो आणि खऱ्या अर्थाने विकास होतो. याच्यासाठी CI2 काम करते. त्यामुळे मुख्य गोष्ट आहे, CI2 मालकांच्या पण विरोधात नाही. ह्या बावळ्याच्या डोक्यामध्ये कोणी घातला असेल की CI2 मालकांच्या विरोधात आहे, तसं काहीच नाही आहे. मालकही माझ्यावर खूप प्रेम करतात. सुरुवातीला त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या विरोधात आहे, आपलं काही खरं नाही आहे. परंतु नंतर आल्यानंतर त्याला आपण समजावून सांगतो, तुझं वाटोळं करून आपलं काय भलं होणार आहे? कारखान्याचं वाटोळं करून आपलं काही भलं होईल का? गोकुळ, तुझी कंपनी बंद केल्यानंतर तुला पगारवाढ मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळे कारखान्याचं वाटोळं करणं ही आपली भूमिका नाही आहे. कारखाने नीट चालले पाहिजेत ही आपली भूमिका आहे. ह्या बावळ्याच्या डोक्यात गेलं पाहिजे. नाही गेलं तर घालू, जबरदस्तीने घालू, परंतु त्याच्या डोक्यामध्ये घालू आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय CI2 स्वस्त बसणार नाहीये. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद. नमस्कार. आपलं हक्काचं चॅनल भूमिपुत्र महाराष्ट्र, शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांना न्याय देणारं हक्काचं चॅनल म्हणजे भूमिपुत्र महाराष्ट्र चॅनल. आपणही भूमिपुत्र महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया कळवा.